शमशेर सिंह। हाँ लाजो। शमशेर सिंह। हाँ बोलो लाजो। आज किसको लूटना है? लूटना? मौका है। पहले लोगों को लूटना और फिर मजे लूटना। सही। यही तो काम है अपना। बघतोस काय? रिक्षा चालव गुपचूप। सही। हे रिक्षावाले आणि टॅक्सीवाले आहेत ना, जास्तच चाणे बनलेत हल्ली। सही। तुला तो त्या दिवशीचा टॅक्सीवाला आठवतोय का? कोण? त्या दिवशी तो टॅक्सीवाला आठवला? हा तो टॅक्सीवाला जो आपली बातचीत ऐकत होता म्हणून आपण त्याचा कान कापला। सही। आठवलं आठवलं। ते काय आहे ना, आपण इतक्या माणसांचा गेम वाजवलाय ना की आता कुणाकुणाचं काय काय ध्यानात ठेवायचं नाही काय। पण रिक्षावाले आणि टॅक्सीवाले आपले फेवरेट आहेत। यांचा गेम वाजवायला जाम मजा येते। पण एका गोष्टीचं लय वाईट वाटतं बघ। काय रे काय? ते कुणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला आपल्याला स्टार्ट पासूनच आवडत नाही ना। पण आता हे पहिल्यापासून आपल्याकडे पाठच करून बसतात, त्याला आपण तरी काय करणार नाही का? नाही नाही ठीक आहे, पण हे तसे वाटत नाही। यांचं ठीक आहे, सगळे सेम असतात। काय बोलते? अरे म्हणजे हे पण चोरी छुपे आपली बातचीत ऐकतायत की काय? ऐकतोय, ऐकतच असणार। आई शपथ, म्हणजे आता तर याला नक्कीच सजा दिली पाहिजे। सजा में तो मजा है। मग कशाने करायचं म्हणते? रामपुरी चाकू का गावठी कट्टा? कट्टा? पिस्तूल पिस्तूल। ते पिस्तुलानी मोठा आवाज होईल ना, उगाचच मॅटर होईल। मग रामपुरीच बेस आहे। ठपाठपच्या ऐवजी सपासप गेम केलाच मजा असते। हा काढ काढ रामपुरी काढ। आईच्या गावात नि 12च्या भावात। अरे रामपुरी नाही, रामपुरा आहे, रामपुरा। चलेगा मेरा रामपुरा, हो जाएगा काम पुरा। चल आता लवकर भोसकून टाक, 3 सेकंद आहेत तुझ्याकडे। 3 2 1 टुचक। शमशेर सिंग, तू पोलीस घेऊन याच्यात पण? 1 मिनिट। डेंजरस आहे तू। तू पण काय कमी नाहीये। शमशेर सिंग बनण्याचं ना फुल पोटेन्शियल आहे तुझ्यात, जमलंय तुला। काही आहे? अरे नाही खरंच, ते काय कट्टा काय, रामपुरी काय, गेम काय? अगं ते नव्हतं की माझ्या भाई मामाकडनं आलंय। अगं तो उत्तम ऍक्टर आहे, तुला माहितीये का? मी लहान होतो ना तेव्हा तो मला असं फुल अभिनय करून सगळ्या गोष्टी सांगायचा आणि मीही उलटी ऍक्टिंग करून त्याला परत करून दाखवायचं। आणि लहानपणी आम्ही चोरून लपून छपून खूप फिल्म सुद्धा बघितल्या। लहानपणी वेगळीच मजा होती ग। अच्छा लहानपणी, पण मग आता? आता मोठा झालोय। म्हणून काय झालं? आपल्या सगळ्यांमध्ये ना एक लहान मूल लपलेलं असतं आदित्य। त्याला कधी झोपू द्यायचं नाही, थोड्या काढायच्या, मजा मस्ती करायची, पण त्याला सतत जागं ठेवायचं। कारण आदित्य मोठे सगळेच होतात अरे, पण खरी मजा ही मोठं होऊन सुद्धा लहान राहण्यात आहे। या जगाकडे जर का लहान मुलांच्या नजरेतून नाही पाहिलं ना आदित्य, तरी कलरफुल दुनिया ब्लॅक अँड व्हाईट असल्यासारखी दिसते। आणि तू लहान झालास तरी गुड बॉयच राहणार आहेस, माहितीये मला। कारण मगाच्या सगळ्या मजा मस्तीमध्ये सुद्धा तू त्या रिक्षावाल्याला पैसे द्यायला विसरला नाहीस। तुला काय वाटलं? मला कळलं नाही तू त्या रिक्षाच्या सीटवर काय ठेवलंस ते। आणि तुझ्यातला चांगुलपणा तसाच राहणार असेल तर लहान होऊन फ्री आणि मनमोकळं जगायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही। बोला आता काय करूयात?
आता एक मिनिट ना थांब. घरचं अन्न सोडून बाहेरचं खायचं, वेळ घालवायला म्हणून उगाच कुठेतरी फिरायचं. थोडक्यात आपल्याला पाहून सगळ्या जगाला प्रश्न पडू देत, पण आपल्याला आपली उत्तरं मिळतील असं सगळं करायचं. नाही नाही सही नाही. आता मागे हटायचं नाही. सही अगं हे तुला करावंच लागेल. मी आधी कधी केलं नाहीये. प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच. हे करणं चूक आहे. जगात चूक बरोबर असं काहीही नाहीये. आणि तब्येत खराब होते. तब्येत तर ट्रॅफिक मध्ये श्वास घेतला तरी खराब होते. हे एवढं सोपं नाहीये. जगात अवघड काहीच नाहीये. मी ऐकलं याने डोकं सुन्न होतं. तीच तर खरी नशा आहे. आदित्य एकदा ट्राय कर. एकदा ट्राय करशील तर परत परत करशील. ले लीजिए आपका 2 काला कट्टा. थँक्यू. हा हा याला म्हणतात खरी नशा. ए आदित्य, आपण गोळा खाण्याची रेस लावूया. 1 मिनिटाच्या आत हा गोळा संपवा. मेंदूला अशा झिणझिण्या आल्या पाहिजेत. सही नाही हा, नको ना. 3, 2, 1 स्टार्ट. भैयाजी और एक माझा सेकंड.
नाही ना लागलं? सोडलंच काय ग तू? पण काय मजा आली ग खायला. मी किती वर्षांनी बहुतेक मला नाही शेकाटलं वेगळी गोष्ट. काय ग आदित्य, आज आपण दिवसभर केवढा वेडेपणा केला ना. हो का? या सगळ्या वेडेपणामध्ये मला अजून एक वेडेपणा करावा असं वाटतं. आता काय? आदित्य, मला तुझ्याकडून काहीतरी हवंय. काय? मला मला त्या बाईकचं टायर हवंय. अच्छा, ते हवंय. हो, तुला काय वाटलं? हा 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 काय? हा? काय मला काय वाटलं? एक मिनिट, तुला बाईचा टायर का हवाय? असंच मज्जा. दिवसली मज्जा. हा माझा हट्ट आहे. पुरव. कम ऑन. शमशेर सिंग, शमशेर सिंग. बघू बघू. अरे अरे काय करताय? काय? हो, मेकॅनिक आहे मी. मेकॅनिकने काय करायचं असतं? दुरुस्त करायचं असतं. खरंच का? अर्थातच. आता माझे सगळ्यात जवळचे ओळखीचे मला प्रेमाने मेकॅनिकच म्हणतात. काहींच्या तर फोन मध्ये माझं नावही अजून मेकॅनिक म्हणूनच सेव्ड आहे. हो का? हा, थांबा. अहो पण इंजिन मध्ये फॉल्ट आहे, तुम्ही टायर कसला काढताय? तुम्हाला ॲक्युप्रेशर माहितीये का? ॲक्युप्रेशर. हो. कसं पोटात दुखलं तर काय हाताची ही नस दाबायची, डोकं दुखायला लागलं तर या हाताची नस दाबायची की बरं वाटतं. तसं बॉडीमध्ये कुठेही बिघाड असलं तरी त्याचं उत्तर हातांमध्ये असतं. तसं गाडीच्या बॉडीच्या कुठल्याही पार्ट मध्ये बिघाड असला तर उत्तर टायर मध्ये असतं. हो हो म्हणजे इथे मेकॅनिक तुम्ही आहे का मी? तुम्ही आहे? तुम्ही. हा, मग चला पाना वगैरे कुठे सांगा. हो आहे ना त्या बाजूला. हा, करा मदत. काय बघताय नुसतं? हा, क्या बात आहे. आता मारून बघा किक. हा हा. मारा मारा. हा, हात पण तिकडे ठेव. हा, तिकडे समोरच बघ. ए माझं टायर, माझं टायर. ए माझं टायर. ए माझं टायर. माझं टायर. माझं टायर. वा लाजू वा. ए, लाजो नाही. हा, शमशेर सिंग. अरे वा, खूपच हिम्मत आलेली दिसतीये. हिंमत आधीपासूनच होती. हा, तुला कॉम्पिटिशन नको म्हणून दाखवायचं नाही एवढंच. ओ अच्छा, म्हणजे आता तू कोणालाच घाबरणार नाही? नाहीच घाबरणार. राक्षस आला तर घाबरून पळून जाणार नाहीस? नाहीच पळून. तुला काही करायला सांगितलं तरी मागे पुढे बघणार नाहीस? नाही मागे पुढे बघ. आदित्य, मागे बघ. नाही बघ. अरे नाही, खरंच मागे बघ. अरे सांगितलं ना नाही मागे पुढे बघणार. नाही बघणार. अरे तिकडे एक माणूस तुला लपून छपून बघतोय म्हणून सांगते तुला मागे बघ. वैसे तो शमशेर सिंह के पीछे बहुत लोग पड़े. शमशेर सिंह कोणाला
लटकलो. काय झालं? कोण आहे तो? ग आमच्या ऑफिस मधले जोशी सर, ज्यांच्याशी मगाशी तू आजी म्हणून बोललीस. आता ऑफिसला मी दांडी मारली आणि त्यांनी मला इथं बघितलं. लटकलो. आज कसलाही विचार करायचा नाहीये, ठरलंय ना? ग असं नाहीये ग, माझी नोकरी जाईल. मी तुला सांगत होतो कोणतरी आपल्याला बघणार आणि प्रॉब्लेम होणार. आता यांनीच बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होणार. आदित्य, तू लाज्जो नाहीयेस, शमशेर सिंग आहे. जा आणि भीड त्याला. असं म्हणतेस? हा, जोशी सर, शमशेर सिंग, शमशेर सिंग. लाज्जो थांब. अरे पकडलं पकडलं, रंगे हात पकडलं. ए, रंगे हातवाल्या म्हाताऱ्या, हात लावलास ना तर तोच हात तोडून गळ्यात घालीन तुझ्या. ए, काहीतरी बोलू नकोस हा. मी तुझ्या अंगाला हात पण लावलेला नाहीये. हात लावायचा विचारही करायचा नाही. हे बघ, रंगे हात पकडलं अशी म्हण आहे. म्हणजे आज मी तुमची चोरी पकडली. चोरी पकडली? हा. मला तर तोंडावरून तूच चोर वाटतोय. ए, तोंड सांभाळून बोला. ए, तू पण. हे बघ, मला तुझ्याशी बोलण्यात काडी मात्रही रस नाही. मला फक्त एवढंच सांग, आत्ता जो इथून पळाला तो आदित्य कश्यप होता की नाही? होता. तो आदित्य कश्यपच होता. कोण आदित्य कश्यप? कसला आदित्य कश्यप? मला सगळं माहितीये. मी पाहिलं ना तुम्हा दोघांना. तो आदित्य कश्यप आणि तू त्याची गाडीवाली गर्लफ्रेंड. गाडीवाली गर्लफ्रेंड? हो, आदित्य कश्यपची गाडीवाली गर्लफ्रेंड. एक मिनिट, तुम्हाला इथे गाडी दिसतीये गाडी? नाही, मग गाडीवाली गर्लफ्रेंड कोणाला म्हणताय? गाडी दिसत नसली तरी बॉयफ्रेंड दिसला मला तुझा. तो तुझा बॉयफ्रेंड होता की नाही? हो, होता. तो माझा बॉयफ्रेंड होता. हा, आत्ता कसं? हा, पण त्याचं नाव आदित्य कश्यप नाहीये. मग काय? शहनशाह. शहनशाह? शहनशाह गुजराती आहे ना तो. तू तू खोटं बोलतेस. मी कशाला खोटं बोलेन? मी अगदी खरं बोलतेय. जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात. असं कसं शक्य आहे? शक्य आहे. कदाचित ना हा आदित्य कश्यप आहे ना, तो माझ्या बॉयफ्रेंड सारखा दिसतो. जिथे जावं तिथे एक तरी माणूस त्याला आदित्य कश्यप म्हणून हाक मारतो. इथे जा आदित्य कश्यप, तिथे जा आदित्य कश्यप. या आदित्य कश्यपने ना डोक्याला शॉट दिलाय. माझ्याही डोक्याला तापच झालाय हा आदित्य कश्यप म्हणजे. नाही, पण मला खात्री आहे इथून पळालेला तुझा बॉयफ्रेंड आदित्य कश्यपच होता. हा, बोला मल्होत्रा साहेब. नाही, क्लायंटकडेच निघालोय, पण वाटेत एक भलताच प्रकार घडला. तो आदित्य कश्यप. आदित्य कश्यप, मी तुला आता सोडणार नाही.